आदर्श गाव धानिवली, आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवली यांच्या माध्यमातून आयोजित आदर्श चषक धानिवली 2023-24 या अतिशय भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय संतोषजी विशे साहेब, शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख सन्माननीय संतोषजी जाधव साहेब, भरतजी गायकर, सतीशजी भोईर, विनायकजी धमणे, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर सर्वांचं नाव घेणं अपेक्षित आहे। या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व क्रिकेट प्रेमी प्रेक्षक, सर्वप्रथम मी या ठिकाणी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी की आम्हाला वाटायचं की आम्ही शहरामध्ये चांगलं आयोजन करू शकतो, परंतु आमच्यापेक्षा चांगलं आयोजन तुम्ही करू शकता हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर आपण गावच आपला आदर्श आहे आणि आपल्या ह्या आदर्श गावामध्ये निश्चितपणे जे जे क्षेत्र असतील, मग सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्र असेल, या सर्वांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करणारं हे गाव आणि या गावामध्ये खरं तर तुम्ही मला निमंत्रित केलं हे मी माझ्यासाठी सौभाग्य समजतो आणि या गावामध्ये येऊन खरं तर तुम्हा सर्वांना या ठिकाणी भेट देता आली। या स्पर्धेच्या आयोजनातून निश्चितपणे या ठिकाणी दिसून येते की ग्रामीण भागातील खेळाडू जो आहे त्याला चांगल्या प्रकारचं ग्राउंड, एक चांगलं मैदान उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे। कारण मैदान पहिल्या मी तालुका प्रमुखांना आणि संपर्क प्रमुखांना सांगितलं की अतिशय सुंदर मैदान आहे, अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन हा मैदान बनवलेला आहे, म्हणजे आपला ग्रामीण भागातला खेळाडू देखील चांगल्या पद्धतीने खेळू शकला पाहिजे, त्याच्यामध्ये असलेले क्रिकेटचं कौशल्य त्यांनी दाखवता आलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे। स्पर्धा म्हटली की कोणीतरी जिंकणार आहे आणि कोणीतरी हारणार आहे। या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यापैकी काही लोक हरतील, काही लोक जिंकतील, परंतु आपण खऱ्या अर्थाने सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्याचं काम केलं, त्याबद्दल मी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आपल्याकडून चांगल्या प्रकारचा खेळ करून आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव आपण लौकिक केलं पाहिजे, अशा प्रकारची कामगिरी तुम्ही कराल अशा पद्धतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी खरं तर हा वर्ष सरता वर्ष आहे, आपण पाहतोय की आता 1-2 दिवसानंतर हे वर्ष संपणार आहे। इंग्रजी वर्ष असला तरी तारखेनुसार आपण काही गोष्टी ठरवत असतो आणि काही गोष्टी त्याप्रमाणे करत असतो। हा वर्ष आता संपता निश्चितच सर्वांना चांगलाच गेला असेल असं आपण समजूया, परंतु येणारा वर्ष जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आपल्याला सर्वांना सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि समृद्धीचा जावो, अशा प्रकारच्या मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। मला आपण या ठिकाणी बोलवलं, खरं तर खूप आमचे सूत्रसंचालक असतील, या ठिकाणचे पंच वगैरे सर्वांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतल्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते, परंतु सूत्रसंचालकांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलताना बऱ्याच काही गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या। खरं तर मी तेवढा मोठा नसेन, परंतु निश्चितपणे आपल्याला सांगतो की आपल्यासाठी ज्या ज्या वेळी या ठिकाणी मग शासकीय असेल, कुठल्याही प्रकारचं काम असेल, ज्या कामामध्ये मला जर खारीचा वाटा देता आला तर निश्चितच मी माझं ते भाग्य समजेन आणि तुमच्यासाठी नेहमीच तत्परतेने, कधी अर्ध्या रात्री तुम्ही आवाज द्या, तुमच्या आवाजाला हो देण्याचं, साथ देण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी मी करेन, एवढं आजच्या प्रसंगी सांगतो। तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि जिथं पाहतोय की आपण खूप चांगलं मनोगत दादाचं आपण मॅन ऑफ मॅच देऊया, दादाची शुभ असते। मॅन ऑफ मॅच भावीन लगेच यायचं, आपण भावीन आपण लगेच यायचंय। भावीन आवाज येत आहे का? पाहुणे आहेत व्यासपीठावर, आपण लगेच या। आणि तिथं मात्र सज्ज असेल व्हॉइस ऑफ टिटवाला आमचे मित्र मनोज कारवे सर। येस, साहेबांच्या शुभ हस्ते आपण भावीन या खेळाडूला पुरस्कार देऊया, ज्याच्या चांगल्या खेळाबद्दल। आपले सन्माननीय माजी आमदार साहेब, कार्यकुशल, गरिबांचे कैवारी
रुपेश दादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण भाविन या खेळाडूला अनेक बक्षिसं देतोय आपल्या ह्या स्वागत कक्षामध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सुंदर खेळ ज्याने दाखवला तो भाविन. मान्यवरांना विनंती आपण यायचं आहे. गुळी साहेब या. गोल्ड मेडल, सीट बॉक्स, सोन्यासारख्या खेळासाठी सोनपापडी. नक्कीच सोनेरी क्षण टिपत असताना आमची 10 किक लाईव्ह वाहिनी आणि आयुष्यभरची साठवण छायाचित्रण करून फोटोग्राफी होत असताना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर सोबतीला चंदूजी राणे. आणि भाविनला नक्कीच हा सोन्याचा दिवस आहे भाविन तुझ्यासाठी, की इतक्या मोठी व्यक्ती तुझ्या आज आजूबाजूला आहेत आणि तुझा गौरव करत असताना आमचे सन्माननीय माजी आमदार साहेब रुपेश दादा लक्ष्मण म्हात्रे साहेब. साहेब अनेक बक्षीस आहेत की हाताची ओंजळ कमी पडावी इतकी बक्षीस आहेत. आदर्श चषकामध्ये 32व पर्व उगाचच नाहीये. आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने ही स्पर्धा आम्ही 32 वर्षापर्यंत आणून ठेवली आहे. अजून पुढे जाण्याचा मानस आहे आपल्याच आशीर्वादाने. धन्यवाद साहेब. साहेब आपण आलात आणि या आदर्श चषकाला आदर्श पद्धतीने 4 चांद लावले आणि नक्कीच ही स्पर्धा लोकप्रियतेचं उंच शिखर गाठेल. आणि आपल्याला साहेब येणाऱ्या इलेक्शनसाठी लाख लाख शुभेच्छा, की 24 वर्ष काय पुढचे अनेक वर्ष तुमचीच असणार आहेत. येणारा काळ आपलंच आहे. ज्यांच्या राशी खराब होत्या मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांना चांगला उजाळा असणार आहे. 1 जानेवारी पासून पुढचे 16 वर्ष ते नक्कीच राशी चक्र बदलणार आहे. तर साहेबांना आपण देऊया टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा. साहेब बेस्ट ऑफ लक फॉर 2024. नक्कीच त्या इलेक्शनसाठी शुभेच्छा आणि तुमच्या कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सर. तर सामना खूप मोठा आहे. मोठा सामना का आहे की खूप मोठं आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदर्श क्रिकेट संघ एकीकडे पाहतोय आपण, दुसरीकडे पाहतोय आपण इथे मात्र निश्चित सार्वी 11 खोपिवली. नाणेफेकीचा कॉल आदर्श 11 धानिवली टीमच्या बाजून गेले. प्रथम सांगितले की आम्ही पाहुण्यांना बॅटिंगचं निमंत्रण देऊ आणि पाहुणे ते बॅटिंगचं निमंत्रण स्वीकारतात ते पाहायचं आहे. दोन्ही टीमची बॅटर खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण उमेश आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण प्रकाश. उमेश भांडे आणि हे पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर आमच्यातून रजा घेताना